सफलता किस्मत से नहीं मेहनत से मिलती है हे वाक्य जरी सत्य असलं तरी इथं आपल्या रिझल्टच्या आडवं येणार आहे ते म्हणजे नॉर्मलायझेशन. तर पहा, एक्झाम से डर नहीं लगता साहब, डर तो लगता है नॉर्मलायझेशन से. तर नॉर्मलायझेशनचा काय फरक पडणार आहे तलाठी भरतीच्या पेपरवर, म्हणजेच तलाठी भरतीची परीक्षा झाली, ॲन्सर कीसुद्धा लागली आणि आता आपण सगळेजण वाट बघतोय ती म्हणजे कट ऑफची. तर कट ऑफच्या अगोदर होणार आहे नॉर्मलायझेशन आणि त्यानंतर लागणार आहे फायनल कट ऑफ. तर पहा, नॉर्मलायझेशन किती मार्काचं होईल, 5, 10, 15, 20, 25, 30, 40, 50 की 60 मार्क वाढतील. तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. परीक्षा ही संपली आणि ॲन्सर की ही जाहीर झाली. त्यानंतर विविध स्कोर विद्यार्थ्यांना आलेला आहे, म्हणजेच कोणाला जास्त गुण मिळाले तर कोणाला कमी गुण मिळाले आणि आता सर्वजण वाट बघताय ती म्हणजे कट ऑफची आणि मेरिट लिस्टची. तर पहा मित्रहो, नॉर्मलायझेशनने खरंच 40 ते 60 मार्क वाढतील का आणि आपला रिझल्ट येईल का, तर या संदर्भातील आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नॉर्मलायझेशनची पद्धत, या अगोदर TCSचे झालेले नॉर्मलायझेशन आणि नॉर्मलायझेशनने खरंच एवढे मार्क वाढतात का, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतील. तर पहा, सर्वप्रथम आपण नॉर्मलायझेशनची पद्धत जाणून घेऊया. तलाठी भरतीची परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या दरम्यान पार पडली. विविध शिफ्ट म्हणजे दिवसाला 3 शिफ्ट यामध्ये पार पडलेल्या आहेत. तर विविध शिफ्टमध्ये वेगवेगळी प्रश्नपत्रिका होती आणि प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असल्या कारणाने त्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे. तर पहा मित्रांनो, नॉर्मलायझेशनची मेथड तर आपल्याला माहीतच पडलेली असेल की नॉर्मलायझेशन ही ॲव्हरेज बेसिसवर असते, म्हणजेच 0.1% टॉपचे जे कॅन्डिडेट्स असतात त्यांचे ॲव्हरेज मार्क्स, त्यानंतर पूर्ण शिफ्टचे ॲव्हरेज मार्क्स, तर या सर्वांचं कॅल्क्युलेशन करून नॉर्मलायझेशनचे मार्क्स हे कमी जास्त होत असतात. काही जणांचे कमी होतात, काही जणांचे जास्त होतात. तर याआधीसुद्धा नॉर्मलायझेशनची पद्धत म्हणजे ज्या एक्झाम्स ऑनलाईन होतात, कारण एका दिवसात ऑनलाईन परीक्षा घेणं हे शक्य नसल्याकारणाने ऑनलाईन परीक्षा ही विविध दिवशी आणि विविध शिफ्टमध्ये घेतली जाते. तर त्या शिफ्टमध्ये वेगवेगळी प्रश्नपत्रिका मिळत असते, म्हणजे पहिल्या शिफ्टला दुसऱ्या शिफ्टला वेगवेगळी प्रश्नपत्रिका असते. त्या कारणाने काठिण्य पातळीत फरक पडतो. कितीही मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्याला काठिण्य पातळीत फरक हा दिसून येतो आणि त्यामध्ये दिसत असलेल्या फरकाला आळा बसण्यासाठी, म्हणजेच हुशार विद्यार्थी जे आहे त्यांचं नुकसान होऊ नये या कारणाने ही नॉर्मलायझेशनची पद्धत आलेली आहे. तर नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये मार्क वाढतातही आणि कमीही होतात. तर चला पाहूया TCSचं नॉर्मलायझेशन. तर पहा मित्रांनो, TCSने फक्त तलाठी भरतीचीच परीक्षा घेतलेली नाही, तर या अगोदर SSC GD, SSC MTS, CHSL, CGL, तसेच DMER आणि वन विभाग इत्यादी परीक्षासुद्धा TCS घेत असते आणि या अगोदर TCSने निकालही लावलेले आहे आणि नॉर्मलायझेशनसुद्धा केलेलं आहे. तर नॉर्मलायझेशनची पद्धत सहसा अवलंबून असते ती म्हणजे शिफ्टच्या काठिण्य पातळीवर. तर पहा, नॉर्मलायझेशन कमीत कमी 5 मार्काचं आणि जास्तीत जास्त 20 मार्कापर्यंतचं नॉर्मलायझेशन आपल्याला सरासरी दिसून येते, म्हणजेच 4 ते 5 मार्क जनरली वाढतात आणि एक्स्ट्रीम लेवलवर जर आपण गेलं तर 15, 16, 17, 18 मार्कसुद्धा काही परीक्षांमध्ये वाढलेले आहे. तर ते मार्क ठरतात कशावरून, तर पहा मित्रो, शिफ्ट ही वेगवेगळी असते आणि शिफ्टमध्ये होणारा पेपरही हा वेगवेगळा असतो. तर एखादी शिफ्ट एकदम कठीण स्वरूपाची असू शकते, म्हणजे त्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न हे उमेदवारांना कठीण जाऊ शकतात आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी एखादी शिफ्ट जर झाली त्याच परीक्षेची आणि त्यामध्ये जर पेपर सोपा आला तर त्यामध्ये विद्यार्थी हे चांगले मार्क्स घेऊ शकतात. म्हणजे एकाच परीक्षेचा पेपर आणि एका शिफ्टमधल्या विद्यार्थ्यांना पडतील कमी मार्क आणि एका शिफ्टमधल्या विद्यार्थ्यांना पडतील जास्त मार्क, म्हणजे एक परीक्षा एकच पण त्यामध्ये विविध मार्क विद्यार्थ्यांना पडतात, म्हणजे एक शिफ्ट सोपी जाते आणि एक शिफ्ट कठीण जाते. तर या दोन्ही शिफ्टला समान दर्जावर आणण्यासाठी नॉर्मलायझेशन पद्धत आजमावली जाते. पण जर तलाठी भरतीचं तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस केलं आणि सर्व शिफ्टचं जर ॲनालिसिस केलं तर पहिल्या दिवशीपासून तर शेवटच्या दिवशीपर्यंत TCSने टॉपिक्स जे आहेत ते सेम ठेवलेले आहे, म्हणजे जवळपास सेम दर्जा हा आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये तफावत आहे, नक्कीच प्रश्न वेगवेगळे असतील, प्रश्न सारखे असणार नाहीत कारण की शिफ्ट वेगळ्या वेगळ्या आहेत. पण आपल्याला जी लेवल दिसते पेपरची, म्हणजे काही कठीण प्रश्न, काही मध्यम स्वरूपाचे प्रश्न आणि काही सोप्या पद्धतीचे प्रश्न, तर अशी तिन्ही प्रश्नांचं मिक्सिंग करून TCSने एक सामायिक पॅटर्न लावलेला आहे आणि तोच पूर्ण तलाठी परीक्षेला फॉलो केला. म्हणजे तुम्ही एक 17 ऑगस्टचा पेपर काढून पहा किंवा 14 सप्टेंबरचा पेपर काढून पहा, त्यात दिलेले टॉपिक जे आहेत, म्हणजे गणित असो, बुद्धिमत्ता असो, त्यानंतर इंग्रजीचे असो किंवा मराठी व्याकरण किंवा सामान्य ज्ञान, तर कॉमन टॉपिक तुम्हाला वापरलेले त्या ठिकाणी दिसतात आणि त्यामुळे पेपरचा दर्जा हा मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न TCSने केलेला आहे. आणि पहा, नॉर्मलायझेशन तेव्हा जास्त मार्कांचं होतं जेव्हा पेपर हा मेंटेन स्वरूपाचा नसतो, म्हणजे एकदम या शिफ्टला एकदम सोपा पेपर आला आणि दुसऱ्या शिफ्टला एकदम कठीण पेपर आला, तेव्हा नॉर्मलायझेशनचे मार्क हे अत्यंत जास्तीत जास्त लेवलवर वाढू शकतात. पण TCSने जी तलाठी भरतीची परीक्षा घेतली त्यात तुम्ही पहा, तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो सारख्या स्वरूपाचा त्या ठिकाणी TCS मेंटेन करताना आपल्याला दिसते. त्यामुळे नॉर्मलायझेशन एवढ्या मार्काचं होईल 40 ते 60 असं वाटत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही तुमचं जे मत आहे ते बिंदासपणे कमेंट बॉक्समध्ये करा. तुम्हाला काय वाटते, तुमचा पेपर कसा गेला, तुमच्या मित्रांचे मार्क किती आहेत, तुम्ही जे आजूबाजूला तुमचे जे मित्र असतील त्यांना त्यांचे मार्क विचारा, तुमचे मार्क आणि ते पूर्ण कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्वे दिसेल. आणि जी चर्चा सुरू आहे की बाबा मला 80च्या वर प्रश्न बरोबर आले, 90च्या वर प्रश्न बरोबर आले, 95 प्रश्न बरोबर आले, तर पहा मित्र, काही विद्यार्थी असतात त्यांचा अभ्यास असतो आणि त्यांचे 90 प्रश्न 95 प्रश्न बरोबर आलेले आहेत, पण ते सर्वांचेच आले अशातला भाग नाही. तर सरासरी जर तुम्ही ॲव्हरेज काढला तर तुम्ही आजूबाजूला मित्रांना विचारा, मैत्रिणींना विचारा, आजूबाजूचे तुमचे जे ज्यांनी तलाठीचा पेपर दिला त्यांना विचारा, त्यामध्ये तुम्हाला त्यांचा स्कोर काय दिसतो, किती प्रश्न त्यांचे बरोबर आले. तर काही उमेदवारांचे 60, 65, 70, 72, 68
तर असे उमेदवार जास्तीत जास्त तुम्हाला दिसून येतील. काही मोजकेच उमेदवार आहे जे 85च्या वर ज्यांचे प्रश्न बरोबर आलेले आहेत, 90 प्रश्न बरोबर आलेले आहेत. काही उमेदवार तर असे आहे की त्यांचे 50, 40, 30 प्रश्नसुद्धा बरोबर आलेले आहेत. तर पहा, हा वेगवेगळ्या स्वरूपाचे ते अभ्यासावर डिपेंड असते की तुमचा अभ्यास किती आहे आणि तुम्हाला तिथं पेपर कसा आलेला आहे. तर पहा, सुरुवातीच्या शिफ्ट होत्या 17 ऑगस्ट, 18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट. ह्या 3 शिफ्ट ज्या झाल्या सुरुवातीला, त्यामध्ये ज्या उमेदवारांनी पेपर दिला त्यांना मुळीच माहीत नव्हतं की पेपरात एक्झॅक्टली काय येणार आहे ते. कारण की TCSने फक्त सिलेबस दिला होता ठळक मुद्द्यात, डिटेलमध्ये सिलेबस दिलेला नव्हता. तर त्यामुळे त्या उमेदवारांना फक्त ते एकदम सुरुवातीलाच होते, त्यांचा पेपर पूर्ण डिटेल त्यांना सिलेबस मिळालेला नाही, त्यामुळे त्यांना थोडासा कठीण गेला असं आपण म्हणू शकतो. पण त्यानंतर ज्या शिफ्ट झाल्या, म्हणजे 2-3 दिवस गेल्यानंतर ज्या पूर्ण शिफ्ट झाल्या, त्यामध्ये टॉपिक कॉमन आपल्याला दिसतात. जसं माहितीचा अधिकार हो, रेशो अँड प्रोपोर्शन असो, त्यानंतर लोकसंख्येवरील प्रश्न असोत. तर हे जे टॉपिक्स होते त्यावर बिलकुल 100% प्रश्न आला आणि शेवटच्या शिफ्टपर्यंत TCSने प्रश्न विचारला. त्यामुळे नंतर ज्या उमेदवारांनी ते टॉपिक रिवाईज केले, म्हणजे अगोदर त्यांचा अभ्यास होता, त्यांनी फक्त ते एक वेळा जे टॉपिक विचारले जात आहे ते रिवाईज केले, त्यामुळे त्यांचे 3, 4, 5 प्रश्न जास्तीचे बरोबर आलेले आहेत. जास्त फरक नाही पडला, पण 3, 4, 5 प्रश्न त्यांचे जास्तीचे बरोबर आलेले आहेत. तर पहा, जवळजवळ TCSचा पॅटर्न हा मेंटेन स्वरूपाचा दिसतो. त्यामुळे नॉर्मलायझेशन 40 ते 60 एवढ्या मार्काचं होणं शक्य नाही. तर नॉर्मलायझेशन किती मार्काचं होईल? तर कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 20, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलवर तुमचं 20 मार्कांपर्यंतचं नॉर्मलायझेशन होऊ शकते. त्यापेक्षा जास्त नॉर्मलायझेशन होणार नाही. कारण की तुम्ही मागचा TCSने घेतलेले जे रिझल्ट लावलेले आहे, SSC GD असो, MTS असो, स्टाफ सिलेक्शनचे विविध पेपर्स असो, त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर नॉर्मलायझेशन 5, 7, 10, 15 एवढ्याच मार्काचं झालेलं आहे. तर त्यामुळे तलाठीतसुद्धा एक्स्ट्रीम लेवलवर 20 मार्कांपर्यंतचं नॉर्मलायझेशन होईल असं माझं मत आहे. तर तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे लिहा. आणि जर तुम्ही रिझल्टची किंवा कट ऑफची किंवा कशाचीही वाट बघत असाल तर तीसुद्धा अपडेट समोर येईलच. आपल्या हाती असते ती फक्त एक्झाम आणि अभ्यास, म्हणजे परीक्षेच्या अगोदर आपल्या हाती असतो अभ्यास आणि एक्झामपर्यंतचाच आपण त्यामध्ये रोल निभावू शकतो. आता ज्या पुढच्या स्टेप्स आहेत त्या आपल्या हाती नाहीत, म्हणजेच कट ऑफ आपल्या हाती नाही, नॉर्मलायझेशन आपल्या हाती नाही, त्यानंतर आपला रिझल्ट येईल का नाही हे सध्या कोणीच सांगू शकत नाही. कट ऑफ कितीवर लागेल हे सुद्धा एक्झॅक्ट आकडा सांगणं शक्य नाही, कारण की सर्वच्या सर्व जिल्हे, त्यामध्ये विविध कॅटेगरी, त्यामध्ये विविध प्रवर्ग, त्यामध्ये नॉर्मलायझेशन, एवढ्या सगळ्या बाबींचं आकलन करणं एका व्यक्तीच्या बसचं काम नाही. तर ते कॅल्क्युलेशनचा तो प्रोसेस आहे. त्यामुळे जो कट ऑफ येईल तो येईल, जे नॉर्मलायझेशन होईल ते होईल. तुम्ही जर इतर फॉर्म भरले असतील, मग नगर परिषदचा असो, जिल्हा परिषदचा असो, आरोग्य विभागाचा असो किंवा MPSCचा असो, तुम्ही जर इतर तयारी करत असाल तर ती तुमची चालू ठेवा. कारण की आता तुमच्या हाती रिझल्ट नाही, तुम्ही परीक्षा द्यायची होती, परीक्षा दिली, जो अभ्यास करायचा होता तो केला, आता तुमचा पेपर झालेला आहे, आता फक्त येईल तो रिझल्ट. तर त्यामुळे तुम्ही या परीक्षेत गुंतवून न राहता इतर जर परीक्षेचे फॉर्म भरले असतील तर त्याची तयारी सुरू ठेवा आणि याचा रिझल्ट जसा येईल तसा आपल्याला कळेलच. तर पहा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबू.